हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा देवाला गौरव महिमा देऊया. या समय आपण देवाच्या वचनाकडे आपलं लक्ष लावूया. आणि आज गेल्या आठवड्यामध्ये आम्ही देवाचं वचन वाचलं, देवाचा संदेश ऐकला. कोणता विषय होता कालच्या आठवड्यामध्ये? अनेक लोक सांगतात, जोराने सांग. कोणता? बोला, कोणता? पेंटिकॉस्टल डे, 50वा दिवस. दुसरा अर्थ होतो पवित्र आत्मा येण्याचा दिवस, पवित्र आत्म्याचा दिवस किंवा पवित्र आत्मा वर्षावनाचा दिवस, होली स्पिरिट्स डे त्याला म्हणू शकतो. आजही आपण तोच विषय कंटिन्यू करत आहोत. काही महत्वाच्या गोष्टी आज आपण त्याबद्दल ऐकणार आहोत की जेणेकरून पवित्र आत्म्याबद्दलच्या रहस्यमय गोष्टी आज आपण पाहणार आहोत. आजचा सब्जेक्ट आहे होली स्पिरिट, पवित्र आत्मा. आणि पवित्र आत्मा पेंटिकॉस्टच्या दिवशी आला. पेंटिकॉस्टच्या दिवशी जे अभिवचन येशूने त्याच्या अगोदर शिष्यांना दिलं आणि येशू म्हटलं प्रेषित 1:8 प्रमाणे, 1:4 प्रमाणे प्रथम आपण वाचू. आणि येशूने त्याच्या शिष्यांना शेवटचा जो निरोप दिला आणि त्याने सांगितलं की तुम्ही यरूशलेम सोडून जाऊ नका, कारण मी पित्यापासून जी देणगी तुम्हाला देणार आहे, जी देणगीची तुम्ही वाट पहा. आणि म्हणून ती यरूशलेममध्ये थांबून राहिले. आपण वाचू. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यास आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर जे पित्याचे वचन तुम्ही मजपासून ऐकले आहे त्याची वाट पहा. आणि 8 वचन, पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शोम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. ही ती देणगी होती आणि आहे की जी त्यांच्यावर पवित्र आत्मा येणार होता. आणि म्हणून पवित्र वचनाप्रमाणे प्रेषित 2 दुसरा अध्याय पहिल्या वचनात जर आम्ही वाचलं तर तिथं आम्हाला स्पष्टपणे दिलंय आणि आम्ही गेल्या आठवड्यात पण वाचलं, आता पण वाचू की पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला. त्या दिवशी पवित्र आत्मा 120 लोक त्या माडीवर जमा झाली होती आणि त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा सामर्थ्याने उतरला. वाचू आपण. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असता अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद आला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. अग्नीच्या जिभांसारख्या वेगवेगळ्या झालेल्या जिभा त्यास दिसल्या आणि त्या प्रत्येकावर एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसे त्यास वदविले तसे ते अन्य भाषेतून बोलू लागले. प्रेज द लॉर्ड. आणि आत्म्याने जसं जसं त्यांना बदललं, जे बोलले त्यांना बोलवून घेतलं, तसं ते अन्य भाषेत बोलू लागले. आणि म्हणून आम्ही पहिलं हे पण पाहिलं की पवित्र आत्म्याचं बाह्य चिन्ह जे आहे ते आहे अन्न भाषा. म्हणून जे लोक अन्न भाषा बोलत नाही त्यांना मी विनंती करतो, तुम्ही अन्न भाषेबद्दल तहान आणि भूक ठेवा, देवाला विनंती करा, प्रार्थना करा. तुमच्या विश्वासाने देव तुम्हाला ती देईल. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे. परत काही लोक सांगतात ज्यांना अन्न भाषा नाही शिकवलं जातं किंवा त्यांना टीचिंग दिली जाते, ज्यांना अन्न भाषा नाही ते देव, त्यांच्या देवाचा आत्मा नाही. असं नाही. प्रत्येक व्यक्ती जो प्रभू येशू ख्रिस्त प्रभू आहे हा कबूल करतो त्याला पवित्र आत्मा आहे, त्याच्यात पवित्र आत्मा आहे. दुसऱ्या शब्दामध्ये पवित्र आत्म्याविना कुणीही ख्रिस्त प्रभू आहे हा कबूल करू शकत नाही. याचा अर्थ तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. आमेन, हालेलुया. आपला हात वर करू शकतो. चर्च, आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, निश्चित आहे. परंतु दान आणि वरदान आणि फळ हे आम्हाला प्राप्त होणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये ती फळं आहे, तुमच्यामध्ये दान पण आहे, परंतु त्यांना तुम्हाला बाहेर काढायचं, विश्वासाने त्यांना उपयोगात आणायचं. तुम्ही विश्वास ठेवा. प्रभूचं वचन पण सांगतंय, प्रभू म्हणतो जो विश्वास ठेवतो आणि त्याप्रमाणे विश्वास ठेवून देवाला मागतो आणि असा विश्वास ठेवतो की जे मी मागितलेलं आहे ते मला मिळालेलं आहे, त्याच्या विश्वासाप्रमाणे त्याला ते मिळालंच आहे. म्हणून आम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि या वरदानांचा आणि या फळांचा देवाच्या कार्यासाठी आम्हाला उपयोग करायचा आहे, उपयोगात यांना आणायचा आहे. आणि म्हणूनच आपण त्याही गोष्टी येणाऱ्या दिवसात पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर आम्ही काही गोष्टी पाहत आहोत. पवित्र आत्मा जो आहे, काही लोकांचं असं म्हणणं आहे की पवित्र आत्मा हा जुन्या करारामध्ये नाही, नवीन करारामध्येच आहे. पवित्र आत्मा केवळ पेंटिकॉस्टच्या दिवशी त्या ठिकाणी लोकांवर आला, त्या शिष्यांवर आला आणि त्याच्यानंतर पवित्र आत्म्याचं काम सुरू आहे.
काही काही लोकांचं म्हणणं हे याच्याही पुढे ते गेलेले आहे. ते म्हणतात प्रेषितांच्या समयापर्यंतच चिन्ह आणि चमत्कार होत होते, आता काही चिन्ह आणि चमत्कार होत नाही, कारण पवित्र आत्मा त्या लोकांना येशूने दिला. येशूचे शिष्य ते होते, येशू त्यांना म्हणाला आणि मग त्यांना म्हणाल्यामुळे त्यांच्यासाठीच तो आला, आमच्यासाठी नाही. आता तुम्ही विचार करा, हे अभिवचन केवळ शिष्यांना दिलं म्हणजे शिष्यांसाठी आहे का? काय उत्तर आहे? आज शिष्यांसाठीच आहे का? येस ऑर नो? काय उत्तर आहे? नाही. बरोबर आहे. अनेक लोक म्हणाले, काही लोकांनी उत्तर दिलं नाही, काही लोकांना काहीच कळत नाही. त्यांचं उत्तर 50% हो का नाही, आमच्यासाठी आहे का नाही. बायबल उद्या वाचणार आहेत त्यांना लगेच कळेल. पवित्र शास्त्र जे वाचतात त्यांना देवाचं वचन ताबडतोब समजेल. हे अभिवचन आज तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा शिष्यांवर उतरेल. त्या शिष्यानं जे अभिवचन दिलं, प्रभू म्हटला हे अभिवचन सर्वांसाठी आहे. जे योहान 1:12 प्रमाणे, योहान शुभवर्तमान 1 अध्याय आणि 12 वचन, तिथं असं म्हटलेलं आहे, जितक्याने प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारला, त्या सर्वांना त्याने त्याची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. वाचू आपण. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यास, म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. होय. आता तुम्ही मी जर मुखाने विश्वास ठेवलेला आहे, अंगीकार केलेला आहे, अंतःकरणात विश्वास ठेवलेला आहे, मग आम्ही जर देवाची मुलं झालेले आहोत, तर मग आम्ही सर्वांवर पवित्र आत्मा देवाने दिलेला आहे. सर्वांसाठी हे अभिवचन आहे. त्याच्या शिष्यांसाठी तर होतच होतं. आज तुम्ही मी त्याचे शिष्य या नात्याने, वचनाचे शिष्य या नात्याने आमच्यासाठी देखील पवित्र आत्म्याचं अभिवचन आहे. मग पवित्र आत्मा शिष्यांवर उतरला, त्याच्यानंतर ही पवित्र आत्मा त्या शिष्याने त्या मंडळाला दिला. पौल त्याने लोकांना अभिषेक केला, पेत्राने अनेकांना अभिषेक केला, आणि हा पवित्र आत्म्याचं हे सामर्थ्य, पवित्र आत्मा स्वतः पवित्र आत्म्याचे दान आणि वरदान अनेकांपर्यंत आजपर्यंत कार्य करत आहे. परमेश्वराचं वचन आणखी एक वचन वाचू. इब्रिकारास पत्र 13 अध्याय 8 वचन. इब्रिकारास पत्र 13 अध्याय 8 वचन. तिथं असं म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्त काल आज व युगायुग सारखाच आहे. होय. प्रभू येशू ख्रिस्त काल आज आणि युगायुग सारखेच आहे. त्याचप्रमाणे पवित्र आत्मा काल आज युगायुग सारखा आहे. पिता काल आज युगायुग सारखा आहे. मग पवित्र आत्मा त्या समयात होता, मग आज आहे का नाही? प्रश्न उत्तर क्लिअर होतं. आज पण आहे आणि युगायुग सारखाच राहणार. तो पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे, तो प्रभू येशू आमच्या बरोबर आहे, तो पिता आमच्या बरोबर आहे. मला की 3:6 मध्ये म्हटलेलं आहे की तो कधी न बदलणारा देव आहे. देवामध्ये बदल होत नाही, पवित्र आत्म्यामध्ये बदल होत नाही, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बदल होत नाही, तर ते सारखेच आहे. आणि किंबहुना आज आमच्यामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य चालू आहे. मग जुन्या करारातही पवित्र आत्मा होता. उत्पत्तीचं पुस्तक आपण वाचूया. पवित्र आत्मा हा विषय आहे. पवित्र आत्म्याचा विषय तेव्हाच मी याच्यावर अधिक डिटेल्स आणि स्पष्टपणे आम्ही अधिक पाहणार आहोत. परंतु आज आपण पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, पेंटिकॉस्ट दिन हे पाहत असताना जुन्या करारात पवित्र आत्म्याचं काय कार्य आहे हे पण आपण थोडक्यात पाहणार आहोत. आणि म्हणून आम्ही हे क्लिअर करणार आहोत की पवित्र आत्मा केवळ पेंटिकॉस्टच्या दिवशी त्याच्या दानाने, वरदानाने आणि सामर्थ्याने उघडरित्या तो आला, परंतु जुन्या करारामध्ये देखील होता. तो येत होता, त्याचं कार्य तो करत होता, आणि त्याच्या कार्य करत असताना तो पुन्हा कार्य करून जायचा, परत यायचा, येणं जाणं हे चालू होतं. आणि तो त्याच्या लोकांबरोबर होता. देवाचा आत्मा त्याला म्हटलेला आहे, उत्तम आत्मा जुन्या करारामध्ये म्हटलेला आहे. नंतर पवित्र शास्त्रामध्ये, नवीन करारामध्ये उघड त्याला पवित्र आत्मा, सत्याचा कैवारी, सत्याचा आत्मा अशा अनेक नावाने संबोधण्यात आलेला आहे. उत्पत्तीचं पुस्तक आपण 1 अध्याय आणि आपण वचन वाचू 26 आणि 27. 27 वचन. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. आता इथं पहा, सर्व स्पष्टपणे आपण क्लिअर आणि अतिशय स्पष्टपणे वाचू. पहिलं 26 वचन वाचू. मग देव बोलला. आता पहा, मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा. आपल्या प्रतिरूपाचा, परत सांगतो, आपल्या प्रतिरूपाचा. मग व आपल्याशी सदृश असा मानव. व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. आपण निर्माण करू. आता इथं आपण स्पष्टपणे वाचलेलं आहे, 3दा आलेला आहे. आपल्याशी आणि आपण. आता आपल्याशी आणि आपण, पिता, पुत्र, पवित्र आत्मा 3दा आलेला आहे. परत आता मी तुम्हाला विचारतो म्हणजे क्लिअर होईल. आपल्या या
यामध्ये एक वचन आहे का अनेक वचन आहे? अनेक वचन. आपण यामध्ये एक वचन आहे का अनेक वचन आहे? अनेक वचन. आपल्याशी या शब्दामध्ये एक वचन आहे का अनेक वचन आहे? म्हणजे एक व्यक्ती आहे का अनेक व्यक्ती आहे? अनेक व्यक्ती. आपल्याशी म्हटल्याच्या नंतर त्यामध्ये अनेक आलं, एकापेक्षा अधिक आलं. आपण म्हटल्याच्या नंतर एकापेक्षा अधिक आले, असं कधीच म्हणत नाही. असं कधी भाषा वापरत असताना जर त्या ठिकाणी एक व्यक्ती असेल तर तिथं असं वाचता आलं असतं, मग ते बोलला माझ्याशी, माझ्या प्रतिरूपाचं, आणि माझ्याशी माझ्या प्रतिरूपाचा मी मनुष्य निर्माण करेन, असं वचन आलं असतं जर दैविक असतं त्या ठिकाणी. कारण देव एकच आहे, पण त्रैक्यामध्ये तो एक आहे, तिन्ही एक आहे. म्हणूनच तिथं पिता पण आहे, तिथं पुत्र पण आहे, तिथं पवित्र आत्मा पण आहे. म्हणून ते तिघही मनुष्य निर्माण करण्याच्या अगोदर तिथं आहे, सृष्टी निर्माण करण्याच्या अगोदर ते अस्तित्वात आहे, आणि ते तिघही एक आहे. हे याला युनिक म्हणतात, यांना त्रैक्यामध्ये एकता म्हणतात. जसं त्रिकोणाचा कोन आहे, कोणत्याही बाजूने मोजा त्याचा 45 अंशाचाच कोन, जे गणितात हुशार आहे त्यांना कळेल. त्रिकोणाचा प्रत्येक कोन 45 अंशाचा आहे, आणि कोणत्याही बाजूने जरी त्याला मोजलं तरी तुम्हाला तो 45 अंशामध्ये सापडेल. म्हणजे याचा अर्थ काय, तर त्यामध्ये त्रिकोणाच्या कोणत्याही कोणामध्ये कमी जास्त अंतर नाही, तो राईट एकाच मापाचे आहे. म्हणूनच तुमचा आणि माझा परमेश्वर हा युनिक देव आहे, तो त्रैक्यामध्ये एक आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे आपल्या, म्हणजे आपल्याशी पहिलं सांगितलंय. आपण म्हणजे त्या ठिकाणी पिता पुत्र पवित्र आत्मा हे तिघ आहे. पुन्हा ते दुसरंच म्हटलं आपल्याशी, म्हणजे पिता पुत्र पवित्र आत्मा हे तिघ पण आहे त्यांच्याशी. आणि तिसऱ्या वेळेस म्हटलंय आपण मनुष्य निर्माण करू. आपण म्हणजे पिता पुत्र पवित्र आत्मा, म्हणजे तुम्ही आणि मी पिता पुत्र पवित्र आत्मा याच्याशी एकरूप आहोत, प्रतिरूप आहोत असं म्हटलेलं आहे. हे एकरूप आहे, पण आम्ही त्याचे प्रतिरूप आहोत. काही शब्द मराठीतले किंवा इंग्लिश मधले त्याच्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हे तिन्ही जण पिता पुत्र पवित्र आत्मा हे एकरूप आहे, परंतु तुम्ही आणि मी आम्ही त्यांचं प्रतिरूप आहोत, त्यांच्या सारखे आहोत. आणि म्हणूनच इथं हे स्पष्ट होतं की पवित्र आत्मा हा सुरुवातीपासून आहे का नाही? मग आपण पवित्र आत्मा सुरुवातीपासून आहे, आणखी काही महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणार आहोत. जुन्या करारामध्ये पवित्र आत्मा कोणत्या कोणत्या ठिकाणी होता हे आपण पाहणार आहोत, आणि त्यासाठी काही वचनं आपण वाचणार पण आहोत. जसं जुन्या करारामध्ये पवित्र आत्मा देण्याबद्दलची अभिवचनं देण्यात आली होती. आज पुन्हा आपण काही वचनं वाचणार आहोत, वाचणार नाही, गेल्या आठवड्यात आपण ती वाचली. पहिलं वचन आम्ही वाचलं हेच 36, 26 ते 27 वचन, आणि त्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वर म्हटला त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की मी तुमच्या ठाई असलेलं पाषाणमय अंतःकरण काढून टाकेन, आणि त्या जागी नवीन असं म्हटलेलं आहे मांसमय अंतःकरण. वाचूया आपण जर काढलं असेल तर हेच 36, 26 आणि 27 वाचू आपण. कोणी दुसरा मी तुम्हास नवे हृदय देईन. प्रभू म्हणतो मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. हाच तो पवित्र आत्मा. तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून, आमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून व तुम्हास मांसमय हृदय देईन. आणि त्या जागी मांसमय हृदय देऊ. त्या ठिकाणी मी मांसमय हृदय घालीन, आणि मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन. नवीन आत्मा पवित्र आत्मा देव म्हणतो मी घालीन. आणि हे अभिवचन दिल्याच्या नंतर पुन्हा आणखी हेच आपण वाचलं 36 अध्याय. पुन्हा त्यानंतर आम्ही हेच 37 देखील वाचतो. त्यानंतर काय झालं हेच 37 मध्ये ज्यावेळेस नवीन आत्मा त्यांच्यामध्ये आला त्यावेळेस एक घटना त्या ठिकाणी घडली. हेच 37 एक वचनापासून काही वचन आपण वाचू. परमेश्वराने हेच केलेला आज्ञा केली, हेच केला ह्या अस्थिंना, त्या खोऱ्यात पडलेल्या अस्थिंना काय कर संदेश दे. आणि त्यानंतर काही घटना घडलेल्या आपण पाहतो. वाचू आपण पटपट. परमेश्वराचा वरद हस्त मजवर आला, मला परमेश्वराच्या आत्म्याची स्फूर्ती होऊन त्याने उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले. तेथे अस्थिच अस्थी होत्या. त्याने मला त्यामधून चहूकडून फिरवले. तो पहा, त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या, त्या अतिशुष्क होत्या. मग तो मला म्हणाला, मानव पुत्रा, ह्या अस्थी सजीव होतील काय? मी म्हणालो, प्रभू,
परमेश्वरा हे तुलाच ठाऊक. तेव्हा तो मला म्हणाला, ह्या अस्थिविषयी संदेश देऊन त्यास म्हण, शुष्क अस्थिंनो, परमेश्वराचे वचन हा, ऐका. आता इथं पहा. आता यहेजकेल नावाचा एक देवाचा दास पवित्र शास्त्रामध्ये एक संदेश टाकून गेला. ही इज अ मेजर प्रॉफिट, त्याला म्हटलेलं आहे. तो मोठा भविष्यवक्ता होता. बायबलमध्ये मायनर प्रॉफिट अँड मेजर प्रॉफिट अशा पद्धतीने भविष्यवक्ते आहे. म्हणजे लहान भविष्यवक्ते आणि मोठे भविष्यवक्ते असं काही नाही. भविष्यवक्ता हा भविष्यवक्ताच असतो, पण त्यांच्या पुस्तकावरून त्यांची वर्गणी म्हणजे वेगवेगळे विभाग केलेले आहेत. यहेजकेल याचं मोठं पुस्तक आहे, म्हणून त्या ठिकाणी त्याला मेजर प्रॉफिट म्हटलेलं आहे, म्हणजे मोठा भविष्यवक्ता. आणि त्या ठिकाणी तो भविष्यवक्ताच आहे. देवाने त्याला भविष्यवाणी दिली, देवाने त्याला सांगितलं, आणि परमेश्वराचा वरद हस्त यहेजकेलावर आला आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले. याचा अर्थ जुन्या करारात पण पवित्र आत्मा होता. परमेश्वराचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा. आणि त्या पवित्र आत्म्याने त्याला काय सांगितलं, त्या खोऱ्यात तो घेऊन गेला आणि त्या खोऱ्यात नेऊन ठेवले. तेथे अस्थिच अस्थी होत्या. अस्थी म्हणजे काय? काही भाषांतरामध्ये हाडं म्हटलेले. अस्थी म्हणजे हाडं, बरोबर शब्द आहे. हाडच हाडं. हाडं जे असतात त्याच्यात जीवन असतं का? नीट सांगा. हाडं हे जे मेलेले लोक असतात, मेलेले प्राणी असतात आणि ते डेड झालेले असतात, त्यांच्यात जीवन नसतात, त्या अस्थी असतात. आणि त्यातल्या त्यात शुष्क अस्थी. वचन आम्हाला सांगतंय तिथं शुष्क अस्थी म्हणजे, शुष्क म्हणजे एकदम कोरड्या, निर्जीवित आणि अशा अस्थी होत्या. खोऱ्यात अस्थी पडलेल्या होत्या. खोरं म्हणजे काय? म्हणजे मोठं मैदान. दोन्ही मोठमोठे डोंगर असतात आणि त्या मोठमोठ्या डोंगरांमध्ये त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मैदान असतं मोठं, त्याला खोरं म्हणतात. आणि ह्या खोऱ्यामध्ये युद्ध होत. जुन्या समयामध्ये युद्धासाठी खोरे निवडलेले असत. हर्मगिदोन खोरं येणाऱ्या दिवसात भविष्यवाणीमध्ये हर्मगिदोन व्हॅली ज्याला म्हटलं, तिथं मोठं खोरं तयार होणार. तिथं शेवटचं वॉर, थर्ड वॉर जे आहे ते तिथं होणार आहे, लक्षात ठेवा. आणि अनेक प्रकारची युद्ध बायबलमध्ये झालेले आहे. त्या खोऱ्यांच्या बद्दल बायबलमध्ये अनेक ठिकाणी सांगितलं, अनेक ठिकाणी खोरं पण सांगितलं आहे. पानिपतचं खोरं पण इतिहासात प्रसिद्ध आहे. जे इतिहास वाचतात त्यांना माहित आहे भारताचा इतिहास. आणि अशा प्रकारे खोऱ्यामध्ये युद्ध होत आणि खोऱ्यामध्ये युद्ध झाल्याच्या नंतर जे सैनिक मारले जात, जे सैनिकांचे प्रेत तिथं पडत, त्यावेळेस त्या ठिकाणी अस्थी पडलेला असतात. कोणाचा हात तुटला, कोणाचा पाय तुटला, कोणाचं शिर तुटलेलं आहे, कोणाचं धड शरीराच्या वेगळं झालेलं आहे. मग ते हाडं पडलेले आहेत. कुणाचं धड, कुणाचा हात, कुणाचा पाय कुणालाच ओळखत नसतं. आता एखाद्या व्यक्तीचा हात तुटून पडलेला आहे, जर ओळखणारा असला तर तो हात ओळखेल, नाहीतर काय करणार आहे त्या हाताची ओळख. तशा प्रकारे खोऱ्यामध्ये अस्थी विखुरलेल्या होत्या. आणि देवाने हेच केलेला सांगितलं, मानवपुत्रा तू काय कर. त्या ठिकाणी पाहतो म्हणतो, मग तो मला म्हणाला, तो पाहत्याने मला त्यामधून चहूकडे फिरवले. पहा त्या खोऱ्यात जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या आणि त्या अति शुष्क होत्या. भरपूर अस्थी होत्या. त्या खोऱ्यामध्ये देवाच्या आत्म्याने त्या यहेजकेलाला फिरवलं. त्या देवाच्या संदेशाला त्या ठिकाणी देवाच्या आत्म्याने नेलं आणि त्याला दाखवलं. आणि त्या ठिकाणी अस्थी होत्या. त्याने त्या अस्थीमधून त्याला नेऊन त्याला सांगितलं. तिसरं वचन आपण वाचू. मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा ह्या अस्थी सजीव होतील काय? यहेजकेलाला देव संदेश प्रश्न विचारत आहे. यहेजकेल जो आहे, यहेजकेल त्याला देव म्हणतो, मानवपुत्रा ह्या अस्थी सजीव होतील काय? प्रश्न आहे. तो प्रश्न, त्याचं उत्तर यहेजकेल काय म्हणतो, मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा हे तुलाच ठाऊक. देवा ह्या अस्थी सजीव होतील काय हे तुलाच ठाऊक. काय तुमचं उत्तर काय? आज ज्या अस्थी आहेत त्या सजीव होतील काय? उत्तर जोरात पा विश्वासच नाही. अस्थी अजूनही मरून पडलेले आहे. जीव गेलाय आमचा. सजीवपणा कधी होणार आहे? हॅलो, लक्षात येते का नाही? आता होतील का नाही? जे जिवंत आहेत ते म्हणतील होय होतील. चर्च, आम्ही अस्थी नाहीये, आम्ही एक सैन्य आहोत आणि ते पण जिवंत सैन्य. जोरात म्हणा आमेन. सैन्य असेल जे युद्ध करणार आहेत. सैन्यामध्ये आवाज द्या. जोरदार ललकार जेव्हा मारली जाते तेव्हा सैन्य कसा आवाज देतो? सैन्यामध्ये जोश असतो, सैन्यामध्ये जिवंतपणा असतो. जे युद्धातले सैन्य आहेत ते संजीवित असतात, ते अस्थी नसतात. आम्ही अस्थी नाही. अस्थी आहेत अनेक लोक, त्यांच्याबद्दल आज प्रत्येकासाठी हा संदेश आहे. आणि मग त्या ठिकाणी अस्थी संजीवित होतील काय ते तुलाच ठाऊक. तर परमेश्वर काय म्हणतो? तो म्हणतो, तेव्हा तो मला म्हणाला, या अस्थीविषयी संदेश देऊन त्यास म्हण, शुष्क अस्थींनो परमेश्वराचे वचन ऐका.
देवाच्या वचनात, देवाच्या शब्दात, देवाच्या संदेशात सामर्थ्य आहे. आणि म्हणून आम्ही संदेशाला जास्त महत्व का देत आहोत? कारण तुमच्याकडे जो शब्द देवाने दिलेला आहे तो शब्द संजीवित करणार आहे, तो शब्द नवजीवन देणार आहे, तो शब्द तुम्हाला पुनरुज्जीवित करणारा शब्द, तो शब्द तुम्हाला देवाने दिलेला आहे. देवाने हा जीवनाचा शब्द तुमच्या मुखात घातलेला आहे. कसे टाळ्या वाजवतात? जोरदार वाजूया प्रभूसाठी. कारण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये प्रारंभी देव काय बोलला? देव शब्द बोलला आणि शब्दाने सर्व झालं. देवाने संदेश दिला, संदेशाने सर्व झालं. म्हणजे शब्द संदेश म्हणजे वचन बोलला, वचनात ते सामर्थ्य आहे क्रिएशन करण्याचं. आणि या ठिकाणी यच केलेला देव म्हणत आहे, या शुष्क अस्थींना संदेश दे. मी सांगतो तो संदेश दे. आणि मग हेच त्या ठिकाणी तो म्हणतो, परमेश्वरा मी काय करू? तर दे म्हणतो, मानव पुत्रा मी तुला सांगतो की तू काय कर, या अस्थीविषयी संदेश देऊन त्यास म्हण, शुष्क अस्थींनो परमेश्वराचे वचन ऐका. आज देवाचं वचन प्रत्येकासाठी येत आहे. आज जे कोणी शुष्क अवस्थेमध्ये आहे, कदाचित तुम्ही आजारी आहात, निर्जीवित आहात, घरामध्ये परिस्थिती शुष्क अवस्थेसारखी झालेली आहे, घरामध्ये सर्व प्रकारची कोणती संजीवितपणा नाहीये, कुटुंबामध्ये निर्जीवपणा आलेला आहे, तर देवाचा संदेश तुम्ही ऐका. कारण देव तुमच्याकडे त्याचा संदेश पाठवत आहे आणि आज चमत्कार होणार. हा संदेश ऐकून, देवाचा संजीवित संदेश ऐकून तुमच्यामध्ये देव तुमच्या शुष्क अस्थींमध्ये बळ निर्माण करणार आहे. आणि शुष्क अस्थीमध्ये बळच नाही, शुष्क अस्थी एकजूट होऊन, संजीवित होऊन ते आपल्या पायावर एक महासैन्य म्हणून उभा राहणार आहे. आणि हे करणार कोण? तर देवाचा पवित्र आत्मा. मी तुम्हाला हे सांगत आहे की जुन्या करारामध्ये देवाचा पवित्र आत्म्याचं कार्य कसं आहे, पवित्र आत्म्याचं अस्तित्व कसं आहे. नवीन करारात उघड तो पवित्र आत्मा आला, पण जुन्या करारात देखील पवित्र आत्म्याचं कार्य आपण पाहत आहोत. आणि मग या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, त्या ठिकाणी 5 वचन आम्ही वाचू. प्रभू परमेश्वर या अस्तीस म्हणतो, पहा मी तुम्हात श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. पहा इथं परमेश्वराचं वचन हेच केलेलं आलं आणि तो डायरेक्ट भविष्यवाणी करू लागला. तुम्हाला आणि मला देखील आज भविष्यवाणीची सेवा करायची आहे. तुमच्या मुखात सामर्थ्य आहे, तुम्ही जे बोलाल त्याप्रमाणे होईल. प्रभू येशू ख्रिस्त देखील म्हणाले, त्याच्या शिष्यांना त्यांनी अधिकार देताना सांगितलं, जी चिन्ह आणि चमत्कार मी केली त्यापेक्षाही मोठमोठ्याने चिन्ह आणि चमत्कार तुम्ही कराल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी जी चिन्ह चमत्कार करत आहोत यावर विश्वास ठेवा. येशूने स्वतः सांगितलेलं आहे, जी चमत्कारे मी केलेली आहेत त्यापेक्षाही मोठी चिन्ह चमत्कारे तुम्ही करा. एलियावर अभिषेक होता, एलियाचा अभिषेक अलिशावर आला. एलियावर 1 पट अभिषेक होता, तर अलिशावर 2 पट अभिषेक आला. अलिशाने एलियाला विनंती केली की मला तुझ्या अभिषेकाचा 2 वाटा हवा. ज्यावेळेस एलियाला स्वर्गारोहण व्हायची वेळ आली, त्यावेळेस एलिया म्हटला, अलिशा माझ्या सेवका, तू माझ्या अतिशय तन मन धनाने, एवढंच नाही तर आत्म्याने खरेपणाने सेवा केलेली आहे. तू माझा शिष्य, खरा शिष्य राहिलास आणि मी आता जाण्याचा वेळ आलेला आहे. कारण गुरु दक्षिणा दिली जाते किंवा गुरुकडून आशीर्वाद पण मिळाला जातो किंवा गुरुलाही दक्षिणा दिली जाते किंवा त्या ठिकाणी गुरु देखील ब्लेसिंग देतो. बायबल पण आम्हाला सांगते की आता अलिशाने अतिशय मनपूर्वक त्याची सेवा केली होती आणि मग आता गुरुला जाण्याचा वेळ आला. त्यावेळेस त्या ठिकाणी गुरुने म्हणजे एलियाने सांगितलं, तुला काय पाहिजे ते माग. आणि त्याने जे मागितलं ते अद्भुत होतं. जसं शिष्यांना पण येशू ख्रिस्त म्हणाला, मी तुम्हाला सांगतो, मी गेल्याच्या नंतर तुमच्यासाठी मोठी भेट येणार आहे, मोठा आशीर्वाद येणार आहे आणि तो असेल पवित्र आत्मा. हा देखील अलिशाला तो म्हणतो, मी तुला आशीर्वाद देऊ इच्छित आहे, मग तुला काय मागायचं. आणि याने पण मागितलं, मला तुझा पवित्र आत्म्याचा 2 पट अभिषेक पाहिजे. जगातली कोणतीही वस्तू याची बरोबरी करू शकत नाही जो पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे. पवित्र आत्म्याचा अभिषेक हा अनॉइंटिंग तुम्हाला प्रॉस्परस करील, अनॉइंटिंग तुम्हाला वैभवी करील, अनॉइंटिंग तुम्हाला आशीर्वादित करील. ज्याच्यावर देवाचा अभिषेक आहे तो जून तोडल्याशिवाय राहणार नाही. सैतानाची जून तो मोडून तो आशीर्वाद तुम्हाला, अभिषेक जो आहे तो तुम्हाला आशीर्वादित करेल. आणि अलिशावर देखील देवाचा 2 पट अभिषेक आला. बायबल आम्हाला सांगतं, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे तुमच्या आणि माझ्या बाबतीत झालं. जो अभिषेक येशूवर होता त्याच्या 2 पट अभिषेक, मी तर म्हणतो अधिक पट अभिषेक आज तुमच्यावर आणि माझ्यावर आहे. म्हणजे आम्ही येशूपेक्षा अधिक नाही, पण वचनाप्रमाणे येशू म्हणाला, जे चमत्कार तुम्ही आणि मी केले त्यापेक्षाही मोठा चिन्ह चमत्कार तुम्ही आणि मी करू शकतो. आणखीन एक वचन आपण वाचू. पहिलं करिन्थकरास पत्र याचा 1ला अध्याय आणि त्यातील
4 वचन आपण काढू. आणि तिथं एक वचन आहे आपण वाचणार आहोत. ख्रिस्त येशूमध्ये एक मिनिट पहिलं करीन याचा 3रा अध्याय आणि पहिलं 2रं वचन. बंधुजन हो, जसे आत्मिकाबरोबर बोलावे तसे तुम्हाबरोबर माझ्याने बोलवले नाही, तर जसे दैहिकाबरोबर, जसे ख्रिस्तातील बालकांबरोबर तसे बोलावे लागले. मी तुम्हास दूध पाजले, अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हास शक्ती नव्हती आणि अजूनही नाही. 3रं वचन. तुम्ही अजूनही दैहिक आहात, तुमच्यात हेवा व कलहही आहेत. यावरून तुम्ही दैहिक आहात की नाही? तुम्ही मानवी रीतीने चालता की नाही? आता इथं सांगितलेलं आहे, अतिशय महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की तुम्ही दैहिक गोष्टीप्रमाणे दैहिक विचार करत आहात. काही भाषांतरामध्ये म्हटलेलं आहे, कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात आणि दैहिक बुद्धीने विचार करता. ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा कल आहे त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही. म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला इथं हे स्पष्टपणे सांगत आहे की परमेश्वर आम्हाला दैहिक गोष्टीबद्दल म्हणत नाही, तर तो आम्हाला आत्मिक गोष्टीबद्दल रहस्यमय गोष्टी सांगत आहे. कारण दैहिक व्यक्ती हा दैहिक गोष्टीबद्दल विचार करतो. त्याचप्रमाणे करिंथकर पहिलं पत्र याचा 2रा अध्याय आणि 4 आणि 5 वचन आपण वाचू. पहिलं करीत 2रा अध्याय 4 आणि 5. आम्ही दैहिक विचार न करता आम्ही आत्म्याच्या गोष्टी, भौतिक विचाराने, बुद्धीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आत्म्याच्या गोष्टी त्याप्रमाणे आम्ही वागलं पाहिजे. माझे भाषण 4 आणि 5. 2रा अध्याय 4 आणि 5. माझे भाषण व माझी घोषणा ही ज्ञानयुक्त अशा मन वळविणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य यांच्या प्रतिपादनाची होती. होय. यासाठी की तुमचा विश्वास मानवी ज्ञानाने नव्हे, Yes. तर देवाच्या सामर्थ्याने असावा. इथं म्हटलेलं आहे तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा. याचा अर्थ तुमचा आणि माझा विश्वास मानवाच्या ज्ञानावर उभारलेला नसावा, तर आमचा विश्वास आणि जे कार्य देवाने आम्हाला दिलेलं आहे तर देवाच्या सामर्थ्यावर आमचा विश्वास उभारलेला असावा. म्हणजे मला हे सांगायचं आहे की ज्या गोष्टी असाधारण गोष्टी आहेत, ज्या चिन्ह आणि चमत्काराच्या गोष्टी आहेत, ह्या मानवी विचाराला ऍक्सेप्ट होत नाही, मानव त्या स्वीकारू शकत नाही. पण तुम्ही मी आमचा विश्वास असा असायला पाहिजे की देवाच्या सामर्थ्यावर आधारित. आणि ज्यावेळेस आमचा विश्वास दैवी सामर्थ्यावर आधारित असतो ते होणार, ते घडलं आणि ते घडणारच आहे. ह्या दैवी सामर्थ्याला म्हटलेलं आहे, त्यावेळेस असाधारण चिन्ह आणि चमत्कार घडतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. काय प्रियानो, तुम्ही विश्वास ठेवता मेलेला व्यक्ती जिवंत होईल. आता परत तोच विश्वास आला बरं, होईल का? होय. जर तुम्हाला रेमा असेल, जर तुमचा विश्वास देवाच्या असाधारण सामर्थ्यावर असेल तर निश्चित तो होईल. देवाला काहीही अशक्य नाही. सर्व काही करू शकतो प्रभू आणि त्याच्या नावाने सर्व काही होऊ शकतं. म्हणून प्रियानो, आम्ही पुन्हा आपल्या विषयात येऊया. माझं लक्ष समयाकडे आहे. आपण हे पाहत आहोत की देवाने हेच केलेलं सांगितलं. मी ही वचनं तुम्हाला का वाचायला लावली? कारण प्रभूला काहीही अशक्य नाही. असाधारण चिन्ह आणि चमत्कार तो करू शकतो. पहिलं करीत याचा 12वा अध्याय वाचू नका, त्यामध्ये देवाने जी वरदानं दिली त्यामध्ये चिन्ह आणि चमत्कार, असाधारण चमत्कार करण्याचं दान, कुणाला अन्न भाषा बोलण्याचं दान, कुणाला चिन्ह आणि अद्भुते करण्याचं दान, आणि अशा प्रकारचं देवाने ही कृपादानं पुरवली. ही मंडळीच्या उन्नतीसाठी आहे. वाचलं तर बरं होईल. पहिलं करीत 12वा अध्याय आणि त्यात एक वचन मी वाचायला लावतो, 9 आणि 10 वचन. एकाला त्याच आत्म्यात विश्वास, एकाला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, एकाला अद्भुत कार्य करायची शक्ती, एकाला संदेश शक्ती, एकाला आत्मे ओळखण्याची शक्ती, एकाला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एकाला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. तरी ही सर्व कार्य तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. प्रेज द लॉर्ड. बायबल वाचणाऱ्याला हे क्लिअर स्पष्ट होईल. तुम्ही वाचन करा प्रियानो. मी पुन्हा सांगतो, जे देवाचे लोक वाचन करतात, जे देवाचे लोक पवित्र शास्त्र वाचतात, त्यावर मनन करतात, त्यांना हे आशीर्वाद कळतील आणि हे रहस्य ताबडतोब समजण्यास येईल. आणि जे नवीन आहेत, ज्यांना अजून काही बायबल वाचलेलं नाही, त्यांनी वाचायला सुरुवात करा. तुम्हाला कदाचित थोडा अवघड जाईल, परंतु जे कंटिन्यू वाचन करतात त्यांना हे ताबडतोब समजेल. आजचा संदेश प्रत्येकासाठी आहे आणि म्हणून हे दान आणि वरदान देवाने दिलेले आहेत आणि याचा उपयोग आम्हाला करायचा आहे.
आणि जर आम्ही त्याचा उपयोग करत नाही तर देव आम्हाला त्याचा झाडा विचारेल. एकदा एक कारभारी पवित्र शास्त्रामध्ये येशूने दाखला सांगितला. एक कारभारी होता आणि त्याचा मोठा व्यवसाय होता, बायबलमध्ये सांगितलेला आहे. आणि तो दूरदेशी काही कारणास्तव जाणार होता आणि त्या मालकाने त्याच्या नोकरांना बोलवलं आणि 3 नोकर होते आणि त्यांना काही नाणे त्याने दिले. एकाला 5 दिले, एकाला 3 दिले, एकाला 1 दिलं. आणि आम्ही पाहतो ज्यावेळेस तो काही दिवसांनी आला त्याने सांगितलं की याचा सदुपयोग करा, ह्या नाण्यांचा चांगला उपयोग करा. आणि मग एकाने 5 होते त्याने 10 केले. त्याला सांगितलं भल्या विश्वासयोग्य दासा ये, देवाचा खूप चांगला विश्वास, छोट्या गोष्टीपेक्षा जास्त गोष्टी विश्वासयोग्य राहिला आणि त्याला पण आशीर्वादित करण्यात आलं. दुसरा पण आला, त्याने 2चे 4 केले, त्याला पण तो विश्वासयोग्य करण्यात आला. पण एक जो होता त्याला विचारलं त्यावेळेस तो म्हटला गुरुजी आपण खूप करडे आहात हे मला माहित आहे आणि आपण जिथं पेरीने नाही केली तिथं कापता आणि अशा प्रकारे मला आपला धाक वाटला आणि म्हणून मी काय केलं, मी ते नाणं तसंच जपून ठेवलं आणि ते पुरून ठेवलं आणि हे घ्या ते नाणं. त्याने ते नाणं घेऊन त्याच्या हातात त्याचा जो धनी होता त्याच्या हातात दिलं आणि मग त्याने सांगितलं, धनीने सांगितलं अरे मूर्ख दासा, कदाचित तू हे नाणं चांगल्या कामासाठी वापरलं असतं तर याचा उपयोग झाला असता, पण तू हे कुणालाच न देता स्वतःपुरतंच मर्यादित ठेवलं. एवढंच काय तू याचा कोणताही उपयोग होऊ दिला नाही, जसंच्या तसंच ठेवलं. त्याने त्याच्या चाकरांना बोलवलं आणि तो म्हटलं धरा याचे हातपाय बांधा आणि आंधळ्या कोठडीत टाका, जिथं किडा काय म्हणत नाही, रडणे आणि दात खाणे हे थांबत नाही आणि किडाही मरत नाही, अशा ठिकाणी त्याला टाका, म्हणजे नरकासाठी टाका. त्यानं आज देवाने तुम्हाला आणि मला हे दान वरदान दिलेले, ही ती मौल्यवान नाणे आहेत, ती आम्हाला उपयोगात आणायचीच आहे. प्रेज द लॉर्ड. जर ही तुम्हाला आणि मला दिली तर देव याचा हिशोब विचारेल. देव आम्हाला विचारेल हे मी तुला दिलं होतं, हे सर्व कृपा दानं पाठवली होती, ही तुझ्या जीवनात मी रिलीज केली होती, याचा काय उपयोग केला, पण आम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. आणि त्यावरूनच आमचं रिवॉर्ड आणि प्रतिफळ आहे. पुन्हा आपल्या विषयात आपण येऊ. हेच केलेला देवाने सांगितलं जाऊन या आस्तींना संदेश दे आणि हेच केल्याने त्या आस्तींना संदेश दिला. पहिला कार्य पित्याचं कार्य, हे कार्य आहे पित्याचं कार्य. पहिल्यानं परमेश्वराने त्याचा पिता जो होता त्याने त्याचं कार्य केलं. आदम हवा निर्माण केले, देवाने त्यांना संदेश दिला, देवाने त्यांना कृपा पुरवली, परंतु ते तरी देखील पापात पडले. ते देवाकडं पाहिजे तसं देवाच्या हातात राहू शकले नाही. देवाने त्यांना संदेश दिला आणि मग पहिल्या वेळेस संदेश दिल्याच्या नंतर काय झालं, त्या पहिल्या संदेशात चमत्कार काय झाला आम्ही वाचूया. त्या आस्तीमध्ये काय घटना घडली आपण पुन्हा हेच केलं. 37 अध्याय वाचू आपण. मी तुम्हास स्नायू लावीन, तुम्हावर मांस चढवीन, तुम्हास त्वचेने आच्छादीन, तुम्हास श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. परमेश्वर म्हणतो त्या ठिकाणी आस्तींना पाहतो काय म्हणतो, मी तुम्हाला श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हाला स्नायू घालीन, तुम्हावर मांस चढवीन, तुम्हाला त्वचेने आच्छादीन, तुम्हाला श्वास घालीन आणि म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. त्याने आज्ञा दिली, आज्ञा झाल्याप्रमाणे त्याने संदेश दिला आणि मी संदेश देत असता आवाज झाला. काय झाला, संदेश देत असता हमेशा आवाज होतो. आजही तुम्हाला तो आवाज येणार नाही पण आवाज होत आहे. चमत्कार होऊ लागलेला आहे, चमत्कार व्हायला सुरुवात झालेली आहे. आम्हाला केवळ संदेश द्यायचा आहे. स्तोत्र 81:10 मध्ये म्हटलेलं आहे, तू आपलं तोंड चांगलं उघड. परमेश्वर म्हणतो म्हणजे मी ते भरीन. म्हणजे आम्हाला आमचं तोंड चांगलं उघडून संदेश द्यायचा आहे. यशाया 58 अध्याय 1 वचन सांगते, कंठर वर कर, कसर करू नको, आपला आवाज करण्याप्रमाणे मोठा कर. म्हणजे आम्हाला संदेश द्यायला सांगितलेला आहे. कसर करायची नाही, हायगाई करायची नाही. दुसऱ्या शब्दामध्ये कोणत्याच प्रकारे तिरंगाई करायचं नाही. आपला आवाज मोठा करून संदेश देत राहायचा आहे. न जाणं कोणत्या संदेशाने कोणता आत्मा संजीवित होईल, न जाणं कोणत्या संदेशाने कोणती आस्ती संजीवित होईल हे सांगतात नाही. आज उद्या कधीही कोणत्याही समयामध्ये कोणतीही आस्ती संजीवित होऊ शकते. आणि म्हणून उपदेशकाच्या पुस्तकात म्हटलेलं आहे, सकाळी पेर आणि संध्याकाळीही पेर. तू आपला हात आवरू नको. म्हणजे सकाळीही संदेश दे, संध्याकाळी पण काम कर. न जाणं कोणतं पीक तुझ्या वाट्याला येईल हे तुला सांगता येत नाही. म्हणून आम्हाला संदेश द्यायचा आहे, पेरणी करायची आहे. सकाळी असो, दुपारी असो, संध्याकाळी असो. देवाचं वचन वाचूया 7 वचन. मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. मी संदेश देत असता आवाज झाला आणि पहा भूकंप होऊन आस्तीला आस्ती लागून जडल्या. पहा चमत्कार कसा झाला. अचानक भूकंप झाला
संदेश दिला आणि संदेश दिल्याच्या नंतर मोठा आवाज झाला आणि पहा भूकंप होऊन अस्थिंना अस्थी जोडल्या. अस्थिला अस्थी जोडल्या म्हणजे त्या अस्थी हाडं विखुरलेल्या अवस्थेत पडलेली होती. कोणाचा पाय एकीकडं, कोणाचं डोकं एकीकडं, कोणाचा हात एकीकडं आणि कोणाचं धड एकीकडं आणि अशा प्रकारे विखुरलेल्या अवस्थेत ते पडलेलं होतं. परंतु ज्यावेळेस देवाचा संदेश दिला जातो ना, हाडाला हाड जोडतात. ज्याचा पाय त्याच्यापाशी, ज्याचा हात त्याच्यापाशी, ज्याचं धड त्याच्यापाशी आणि ज्याचं मस्तक त्याच्यापाशी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज समय आलेला आहे हाडाला हाड जोडण्याचा, अस्थिला अस्थी जोडण्याचा. प्रेज गॉड. देवाच्या संदेशात ती सामर्थ्य आहे हाडाला हाड जोडण्याचा. आणि काय झालं, तसंच घडलं. त्या अस्थींना संदेश देत असता त्या अस्थी एकमेकांना जोडू लागल्या आणि त्या पहिल्या संदेशात त्या अस्थी जोडल्या गेल्या. म्हणजे ज्याचा हात पुढे दूर पडला असेल 5 एक अर्धा किलोमीटर 2 किलोमीटर कुणीतरी फेकला असेल, मग तो मेला असेल, हात तोडला असेल, तो हात ओढून बरोबर तिथं बसला. कोणाचं धड दुसरीकडे असेल तर ते धड येऊन त्याला लागलं. कोणाचा पाय तिसरीकडे असेल तर ते पाय तिथे येऊन बसला. आणि अशा प्रकारे अस्थीला अस्थी जडल्या. म्हणजे पूर्णपणे एक ज्याला आपण म्हणू शकतो सापळा तयार झाला, स्केलेटॉन ज्याला म्हणतात, त्या व्यक्तीचा अस्थी, पूर्ण देहाचा अस्थी त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. पुन्हा देवाने दुसऱ्यांदा काय केला, संदेश द्यायला सांगितला. मग मी पाहिले तो त्यावर स्नायू आले आणि मांस चढले आणि त्वचेने त्यास आच्छादिले, पण त्यास श्वास नव्हता. यावेळेस पहिल्या वेळेस त्याने संदेश दिला आणि पहिल्या संदेशात काय झालं, त्या अस्थी एकमेकावर जोडल्या. आता दुसऱ्या संदेशात त्याने संदेश दिला. 9वे वचन. तेव्हा तो मला म्हणाला, वाऱ्याला संदेश दे, मानवपुत्रा, वाऱ्याला संदेश सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या, तू चोहो दिशांनी ये व या वधिलेल्यांवर फुंकर घाल, म्हणजे ते सजीव होतील. पहा, आणि दुसऱ्या वेळेस त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्यांच्यामध्ये श्वास नव्हता. मग दुसऱ्या संदेशात दुसरा समय जो आहे तो आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा संजीवित होण्याचा, श्वास तुम्हाला मला प्रदान करण्याचा. प्रभू येशू ख्रिस्त तोच दुसऱ्या समयामध्ये त्याने आम्हाला त्याचा प्राण दिला, त्याचं जीवन आम्हाला दिलं. आणि दुसरा समय प्रभू येशूचा होता आणि त्याने देखील दुसऱ्यांदा सांगितलं, संदेश दे, अस्थींना संदेश दे. आणि मग त्या ठिकाणी त्या हेस्केलाने संदेश दिला आणि संदेश दिल्याच्या नंतर काय झालं, तर त्या ठिकाणी वाऱ्याला संदेश देतो म्हटला. आणि मग तो म्हणतो, हे वाऱ्या, तू चोहो दिशांनी ये, या वधलेल्या फुंकर घाल, म्हणजे त्या संजीवित होतील. वारा म्हणजे होली स्पिरिट, पवित्र आत्मा. फुंकर घाल, कारण बायबल आम्हाला सांगतंय, ज्यावेळेस मनुष्य आदाम आणि हवा देवाने आदामाला घडवलं आणि पहिला आदाम घडला गेला, त्यावेळेस देवाने काय केली, आदामामध्ये काय घातला. काही शब्दात म्हटलं त्याने श्वास फुंकला, काही ठिकाणी म्हटलंय आदामामध्ये त्याने फुंकर घातली आणि तो जीवधारी झाला. श्वास फुंकला, तोच आहे श्वास, तीच आहे फुंकर, म्हणजे होली स्पिरिट, पवित्र आत्मा. आणि त्याने त्या ठिकाणी त्यांना फुंकर घाल, म्हणजे ते संजीवित होतील. आणि मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला, तेव्हा त्या श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. प्रेज द लॉर्ड. देवाचं कार्य पहा, देवाचं कार्य पहा. पवित्र आत्मा हे त्याचं कार्य करत आहे. आणि मग आता तिसऱ्यांदा, तेव्हा तुम्हाला म्हणाला, मानवपुत्रा, ह्या अस्थी म्हणजे सारे इस्रायलचे घराणे होय. पहा, ते म्हणतात, आमच्या अस्थी शुष्क झाल्या आहेत, आमची आशा नष्ट झाली आहे आणि आमचा साप उच्छेद झाला आहे. म्हणून संदेश देऊन त्या सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनो. आता तिसऱ्यांदा संदेश पहिल्या वेळेस झाला, त्याच्यात हाडाला जोडली, त्यांना मांस आलं, त्यांना सर्व प्रकारचं स्नायू चढलं. तोपर्यंत त्यांच्यामध्ये श्वास नव्हता, जीवन नव्हतं. पण दुसऱ्या संदेशात त्यांना जीवन आलं आणि एक मोठी सैन्य, एक मोठं सेना आपल्या पायावर उभा राहील. सेना म्हणजे काय, मंडळी. कुणीतरी जोरदार टाळ्या वाजवल्या असतात. प्रभू येशूने मंडळी तयार केली. प्रभू येशूच्या हृदयातून मंडळीची निर्मिती झाली. ज्यावेळेस परमेश्वराच्या हृदयात भाला मारण्यात आला आणि भाला काढतात क्षणामध्ये त्यातून रक्त वाहिलं आणि त्या रक्ताच्या प्रवाहाच्या द्वारे, ते पवित्र रक्ताच्या द्वारे मंडळीची स्थापना झाली. प्रभू येशूने मंडळी तयार केली. प्रभू येशूमध्ये मंडळी आहे. दुसऱ्या संदेशामध्ये दुसऱ्या समयात प्रभू येशूचा समय आहे आणि दुसऱ्या समयात एक मोठं सैन्य आपल्या पायावर उभं राहिलं. कारण तुम्ही आणि मी जे चर्च आहे ते एक मोठं सैन्य आहे. चर्च आज एकूण मला ऐकत आहात, तुम्ही एक सैन्य आहात. तुमच्यामध्ये सैन्य आहे. ते सैन्य समयात बाहेर येऊ द्या. एक सैन्य तयार होत आहे.
पण तुम्हाला संदेश द्यायचा आहे, न थांबता संदेश द्यायचा आहे, न थांबता देवाचं वचन लोकांना सांगायचं आहे. आणि मग त्याने दुसऱ्यांदा संदेश दिला आणि एक मोठं सैन्य त्या ठिकाणी आपल्या पायावर उभं राहिलं. आणि मग आता तिसऱ्यांदा तो म्हणतो, मानव पुत्रा, आता तिसऱ्यांदा संदेश देऊन सांग. 12 वचन. म्हणून संदेश देऊन त्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनो, पहा, मी तुमच्या कबरा उघडीन, तुम्हास आपल्या कबरातून बाहेर काढून इस्रायल देशात आणीन. माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरा उघडून तुम्हास बाहेर काढीन, तेव्हा तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे. आणखी 14 वचन. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन, तुम्ही सजीव व्हाल व मी तुम्हास तुमच्या देशात वसवीन, तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसे केले हे तुम्हास समजेल, असे परमेश्वर म्हणतो. प्रेज द लॉर्ड. आता 14 वचनामध्ये आम्ही स्पष्टपणे पाहतो, त्यावेळेस तिसऱ्यांदा त्याने संदेश दिला, मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन, तुम्ही संजीवित व्हा व मी तुम्हास तुमच्या देशात बसवीन, तेव्हा मी तुम्हास हे बोललो व मी तसे केले हे तुम्हास समजेल, असे परमेश्वर म्हणतो. आता समय आहे तिसऱ्या वाणीचा, समय आहे तिसऱ्यांदा संदेश सांगण्याचा. जसा हिजकियाने 3 संदेश दिले, तसं प्रियानो आता हा तिसऱ्यांदा तुमच्याकडे हा संदेश येत आहे. 2 संदेश होऊन गेले, ज्या 2 संदेशाच्या द्वारे देवाने तुम्हाला शुष्क अस्तित्व एकमेकाला जोडून स्नायू आणि शरीरामध्ये त्वचा या सर्व दिल्या. तुमच्यामध्ये फुंकर देखील दुसऱ्या संदेशामध्ये घातण्यात आली, तुम्हाला संजीवित करण्यात आलं, तुम्हाला नवजीवन देण्यात आलं. आता समय आहे तिसऱ्या संदेशाचा. तिसऱ्या संदेशामध्ये परमेश्वराने काय केलेलं आहे, ज्यावेळेस संदेश दिला त्यावेळेस त्यांच्या ठाई देवाचा आत्मा आला, पवित्र आत्मा त्यांच्यावर आला, ते सजीवित झाले. वचन सांगते, ते सजीव व्हाल, मी तुम्हास तुमच्या देशात बसवीन आणि तेव्हा मी हे बोललो हे तुम्हास कळून येईल. आमचा देश म्हणजे प्रियानो, तुम्ही मी ज्यावेळेस चर्चमध्ये असतो, मंडळीमध्ये असतो, कनान देशामध्ये मिसरमध्ये परमेश्वराने मोशे आणि त्या लोकांना नेला. यहोशूआला सांगितलं, मी त्या दुधामधाच्या देशात तुम्हाला घेऊन जाईल. तो आशीर्वादित देश तुमच्या आणि माझ्यासाठी आता तो स्वर्ग आहे. आणि त्या देशात ज्यावेळेस प्रभू आम्हाला घेऊन जाईल त्यावेळेस आम्हाला कळेल. आज तुम्हाला मला कळत आहे की देवाने आम्हाला बाहेर काढलं, मंडळीत आणलं. हा तो कनान आहे सध्याचा, हे तात्पुरता कनान आहे, पण जो एव्हर लास्ट असणार आहे, तो सदाकाळचा कनान असणार आहे, तो आहे स्वर्ग. आणि त्यावेळेस आम्हाला समजेल की परमेश्वर म्हणतो, तेव्हा मी बोललो हे जे बोललेलं आहे हे तुम्हाला समजेल की असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. बरोबर. या 3 संदेशाच्या द्वारे आम्हाला हे स्पष्टपणे समजून आलेलं आहे की पवित्र आत्मा हा नवीन करारातच त्याचं कार्य नाही, तर जुन्या करारात पण त्याचं कार्य आहे. त्याने जुन्या करारात पण अद्भुत कार्य केले. जसं यहोशूआला त्याने सांगितलं की त्यांना संदेश दे, त्यांच्या ठाई मी माझा आत्मा घालीन. हाच तो आत्मा पवित्र आत्मा, हाच तो आत्मा सत्याचा कैवारी आत्मा, जे आपण पेंटिकॉस्टच्या दिवशी लोकांवर उतरला, ज्याद्वारे ती उतरल्याच्या नंतर त्यांच्या देवाने अद्भुत बदल घडवला आणि त्यांनी अनेक राष्ट्र हलवले. आज आम्ही पाहतो त्यावेळेस ते 12 लोक वेगवेगळ्या ठिकाणी जात आणि ज्यावेळेस ती ठिकठिकाणी जात त्यावेळेस लोक त्यांना पाहून म्हणत, हे आले जगाची उलथापालथ करणारे. त्या 12 लोकांना, त्या शिष्यांना, त्याच्यानंतरचे जे शिष्य होते 120 आणि अनेक, त्या लोकांना लोक पाहून म्हणत, हे जगाची उलथापालथ करणारे आले. परंतु दुःखाने सांगायची वेळ येते की जगच आज आमची उलथापालथ करत आहे. कळलं का नाही माहित नाही किती लोकांना. आज देवाच्या लोकांची उलथापालथ जग करत आहे. आमच्याद्वारे जगाची उलथापालथ व्हायला पाहिजे. आमेन. परंतु जग दुःखाने सांगायला वाटत आहे प्रियानो, हे सांगावंसं वाटत आहे की जगच आमची उलथापालथ करत आहे. किती लोकांना बायबलच्या गहन आणि गुपित गोष्टी कळतात का नाही मला नाही माहिती. मी जे बोलतो ना आत्मिक असतं. जग आमची उलथापालथ करत आहे म्हणजे आज जगामुळं मंडळीची दैन्य अवस्था झालेली आहे. आज तसं नव्हे प्रियानो, मंडळीच्या द्वारे जगाची उलथापालथ व्हायला पाहिजे. काय झालं त्या आत्म्याला, काय झालं त्या कार्याला, काय होत नाही ही घटना, का घडत नाही प्रियानो, या गोष्टी व्हायला सुरुवात होईल. लक्षात ठेवा, एक व्यक्ती त्याच्यासाठी महत्वाचा आहे. देवाने एका हिजकियाला निवडलं, देवाने एका यशायाला निवडलं, देवाने एका मोशेला निवडलं. आज प्रियानो, तुम्ही मी जे एक कोणतरी आहे जो देवासाठी तयार होत आहे. कोणी जाऊ ना जाऊ, यशाया म्हटला, प्रभू मला पाठव, मी जाईल तिथं. कोणी उभा राहू ना राहू, हेच केलं हेच केलेला देव म्हणाला, प्रभू कोण त्या खिंडीत उभा राहील. हेच केलं म्हणतो, देवा कोणी उभा राहू ना राहू, मी त्या खिंडीमध्ये उभा राहील, मी मध्यस्थी करेन. मोशेला देवाने विचारलं, तेव्हा परमेश्वराला मोशे म्हटला, प्रभू कोणी तयार असो ना असो, मी तयार करेन. नोहा एकटाच होता, प्रत्येक जण कुणीतरी आज एक आहे जो देवासाठी उभा राहायला तयार आहे.
तुमचा निर्णय तुमच्यापाशी आहे, तुमचं उत्तर तुमच्यापाशी आहे. काय आजच्या समयी तुमचं उत्तर आहे? तुम्ही देवासाठी उभे राहायला तयार आहात का? मित्रांनो, ह्या लोकांनी किंमत दिली. देवाच्या कार्यासाठी किंमत द्यावी लागणार, पण देव त्याचं कार्य करणार आणि करून राहणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर चला आपण याच ठिकाणी आज थांबत आहोत. आज आम्ही पाहिलं की 3